हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप मस्त आणि मजेतच असाल. मी सपना तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे. आज आहे स्वामींचा प्रकट दिन. आम्ही असं काही ठरवलं नव्हतं की स्वामींचं दर्शन वगैरे घ्यायला जायचं आहे आज. बट स्वामींचा प्रकट दिन आहे, सो मनात विचार आला आहे, तर म्हटलं जाऊया स्वामींचं छान असं दर्शन घेऊया. तर आम्ही कुठे कुठे जातो आहे दर्शन घ्यायला, व्हिडिओमध्ये काय काय होतं हे पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तर चला बघा पुढे व्हिडिओमध्ये काय काय होतं आहे. थोडंसं खाऊन तर जाऊया. तर निघालो आम्ही स्वामींचं दर्शन घेण्यासाठी जायला आणि ना खूप ऊन लागत होतं, त्यामुळे मी असं हे तोंडाला बांधलं होतं. बस एक अर्धा तासच लागणार होता आम्हाला तिथे जायला. आणि फायनली आम्ही आलो आहोत शंकर महाराज मठ तिथे दर्शन घ्यायला. छान या ब्रिजच्या पलीकडच्या साईडला आहे ना, ब्रिजच्या पलीकडच्या साईडला शंकर महाराजचा मठ आहे. चला मस्तपैकी दर्शन घेऊया. सो फायनली आम्ही इथे पोचलो आणि पोचल्याच आम्हाला ना या ब्रिज ओलांडताना इथे खूप मोठं ट्रॅफिक लागलं. एक 5 मिनटं तिथे थांबलो आणि त्याच्यानंतर पुढे बोर्ड लागलेला आहे शंकर महाराज मठ. फायनली आम्ही आलो बघा सद्गुरू शंकर महाराजच्या. खूप गर्दी असणार आज, है ना? असं वाटत नाही आहे फुलं वगैरे. किती छान गाणं म्हणतात दोघंजण. बघ किती सुंदर गाणं म्हणत होते ते दोघंजण आणि त्या दोघांचे पण डोळे नाही आहेत आणि त्यांची कला ते दाखवून देत होते लोकांना. खूप छान वाटलं ते बघून मला. फायनली आम्ही आतमध्ये चाललो आहे. तर आणि हे जिथून मी चालले ते शंकर महाराज मठच आहे. किती छान कोरीव काम केलं बाजूला, खूपच सुंदर दिसत होतं ते असं उठून. आणि याच्या आतमध्ये आम्हाला जायचं होतं. तर बघा फायनली आम्ही आलो इथे शंकर महाराज मठाच्या इथे. बाहेरचा एरिया आहे ना, आतमध्ये तरी काही मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे आय थिंक. तिथे फोटोज व्हिडिओज वगैरे काढायला नाही आहे. सो इथेच थांबून जरासं आतमध्ये जाईपर्यंत मी व्हिडिओज वगैरे काढले आहेत. आणि आतमध्ये आम्ही तिथे एका साईडला म्हणजे चप्पल स्टँड वगैरे होता, सो आम्ही तिथे चप्पल काढले आणि आतमध्ये गेलो. तिथे आतमध्ये गेल्यानंतर ना हातपाय धुवायची वगैरे सोय अगदी वेगळ्याच पद्धतीने केली होती. ती मला खूप आवडली. छोटे छोटे असे कारंजे सोडले होते जेणेकरून ते चालताना आपल्या पायावर पडतील आणि आपले पाय आपोआप धुतले जातील. म्हणजे काय भक्त असतात ते पाय न धुता वगैरे जातात आय थिंक. सो त्यांनी केली की पाय धुवूनच आतमध्ये एंट्री करायची असं. सो फायनली आम्ही आतमध्ये आलो. इथे स्वामी समर्थ महाराजांचं जे मंदिर होतं याच्या पलीकडे खूप छान. आणि इथे दत्ताची पूजा वगैरे सुरू होती. तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. आणि इथून जर असं पुढे गेलं ना की हनुमानाचं सुद्धा छोटं मंदिर होतं. सो इथे आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही आतमध्ये गेलो. शंकर महाराज आणि स्वामी समर्थांचं दर्शन झालं, पण तिथे मोबाईल काही अलाउड नव्हता. सगळीकडे CCTV वगैरे लावले होते. सो मी दुपारचे 12 वाजले होते आणि आरती सुरू होती तिथे. सो एक छोटासा व्हिडिओ तिथला मी करून घेतला. आणि मोबाईल वगैरे तर काय अलाउड नव्हता, कारण खूप तिथले जे काही रक्षक वगैरे होते ना, तर ते हे करत होते, म्हणजे ओरडत होते मोबाईल जरी यूज केला तरी. त्याच्यामुळे आतमध्ये मोबाईल वगैरे व्हिडिओज वगैरे नाही करता आले. सो फायनली खूप छान दर्शन झालं.
शंकर महाराजांचं पण आणि श्री स्वामी समर्थ यांचं पण. नेमकी आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे, तरी ती खूप सारी गर्दी होती. अक्षरशः लाईन वगैरे लागली होती दर्शन घेण्यासाठी. त्याच्यानंतर ना आम्ही प्रसाद घ्यायला गेलो आणि तिथला प्रसादाची चवसुद्धा खूप छान होती. खिचडीच होती प्रसादाला, बट एवढी टेस्ट छान होती ना. भूक पण लागली होती कारण आम्ही काही न खाता पिता गेलो होतो तिथे. सकाळ ऑफकोर्स व्हिडिओ मी केला, तुम्ही बघितलंच असेल. सो दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही छान असा प्रसाद घेतला. आम्ही तिथे खूप जण बसूनच खात होते, सो आम्हीसुद्धा बसून खिचडीचा जो महाप्रसाद होता तो आम्ही खाल्ला. आणि वैशिष्ट्य म्हणजे किती सुंदर सोय केली आहे या लोकांनी, म्हणजे भक्तांसाठी, की त्यांनी प्रसाद वाटप अगदी 24 तास त्यांचं प्रसाद वाटप सुरूच असतं. आणि असंही नाही की ते शिळं वगैरे देतात, तर ते ताजं बनवलेलाच प्रसाद देतात, गरम गरम होता. तर पूर्ण भारतामध्ये ना आपल्या शंकर महाराजांचा मठ आपल्या धनकवडी पुण्यामध्येच आहे आणि एक त्यांचं जे मेन गाव आहे अंतपूर नाशिकमध्ये, असे 2 ठिकाणीच मठ आहे. तर झालं. आणि महाराजांची आवडती म्हणजे सिगारेट त्यांना द्यायची असते. ती सिगारेट देऊन ना आपली इच्छा जी काय आहे ती तिथे व्यक्त करायची असते. स्त्रियांना तिथे अलाउड नसतं, फक्त पुरुषांनीच सिगारेट द्यायची असते. पण स्त्रियांना तिथे अलाउड नव्हतं. सो त्यांनी एक सिगारेट घेतली, 5 रुपयाला होती फक्त सिगारेट. आणि इथे चढून त्यांना अशी सिगारेट म्हणजे पेटवायची असते, त्यांना अशी धरायची असते, तोंडासमोर धरल्यासारखं करायचं असतं, म्हणजे त्यांना पाजायची असते सिगारेट. आणि आपली जी इच्छा असते ती तिथे बोलायची असते, मग ती आपली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. सो ह्यांनी तिथे सिगारेट वगैरे दाखवली. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि इथे छान असं एक दृश्य क्रिएट केलं होतं, म्हणजे मूर्ती वगैरे लावली होती. तर पालखी सोहळा जसा म्हणजे असतो ना, पालखी सोहळा कसा निघतो, पालखी सोहळा कसा असतो, तर त्याचं दृश्य त्यांनी इथे तयार केलेलं आहे. आणि म्हणजे ना तिथे पुतळे वगैरे त्यांचे बनवलेले, तर असं वाटतं की खरोखरच पालखी सोहळा निघाला आहे असं. आणि त्याच्या बाजूला श्री स्वामी समर्थ यांची फ्रेम ठेवली होती आणि तिथे पूजा वगैरे केली होती. सो आम्ही तिथे ना व्हिडिओ वगैरे बनवले आणि पूजा वगैरे केली. त्यांची पाया वगैरे पडायला, इथे मनसोक्त पाया वगैरे पडायला मिळालं मेन म्हणजे, कारण आतमध्ये खूप गर्दी असल्यामुळे मनसोक्त पाया वगैरे पडायला नाही मिळालं. सो इथे पाया वगैरे पडायला मिळालं, त्यामुळे खूप छान वाटलं. झालं मग दर्शन वगैरे. आणि जाताना मग आम्ही खूप तहान लागली होती, सो आम्ही प्यायलो नारळ पाणी. आणि उन्हाळ्यात तर शक्यतो नारळ पाणी प्यावंच. इतर सीझनमध्ये ना नारळ पाण्याचे स्टॉल कुठे दिसतच नाहीत, दुकानं वगैरे, पण आज दिसलं. सो म्हटलं चला एक नारळ पाणी पिऊन घेऊया. आणि त्याचं ना खोबरं असं निघालं होतं मऊ मऊ, ते सुद्धा आम्ही खाल्लं तिथे, खूप छान वाटलं. सो फायनली बघा स्वामी समर्थांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला मग भेटूया आमच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. हा ब्लॉग मी इथेच एंड करते. पुढचा नवीन ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनल. चला बाय.